हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्रातील सगळ्यात प्रतिष्ठित अशी जर कोणती विज्ञान परीक्षा आहे असं विचारलं तुम्हाला तर त्यातलं मेजॉरिटी स्टुडंट्स उत्तर देतील डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा. ऑब्व्हियसली ऑलिम्पियाड एक्झाम्स आहेत NSO सारख्या, अजूनही वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स असतील, परंतु ह्या परीक्षेचं महत्त्व हे 6वी आणि 9वीच्या स्पेसिफिकली स्टुडंटसाठी हे खूप जास्त आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. 2026 आणि 27 सालासाठी मध्ये जी ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याचं टाइम टेबल, त्याचं शेड्यूल जे आहे ते रिसेंटली रिलीज झालेलं आहे. सो बऱ्याच स्टुडंट्सना अजून ही परीक्षा काय आहे हे माहीत नसतं, अर्ज कसा करायचा हे माहीत नसतं, सिलेबस काय आहे हे माहीत नसतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत आणि तुम्हाला जे युजफुल लिंक्स आहेत, स्टडी मटेरियल आहेत, हे सगळं देखील कुठं मिळेल हे तुम्हाला मी सांगेनच. ऑल्सो जर तुम्हाला ह्या परीक्षेसाठी जे ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये ऑनलाईन क्लासेसची इन्क्वायरीबद्दल विचारू शकता. आय विल गाईड यू रिलेटेड टू ऑनलाईन क्लासेस ऑफ दिस एक्झाम. सो चला, जसं तुम्हाला इथं दिसते 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही स्पेसिफिकली एक्झाम घेतली जाते. कोणामार्फत घेतली जाते तर ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन नावाची जी असोसिएशन आहे शिक्षकांची, त्यांच्या मार्फत दरवर्षी ही एक्झाम घेतली जाते. 6वी आणि 9वी मधील विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. ही अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असते की जे तुम्ही इंडिव्हिज्युअली पण करू शकता आणि तुमच्या शाळेमार्फत देखील अर्ज करू शकता. युजली ह्या परीक्षेचे फॉर्म शाळा भरते बऱ्याच ठिकाणी, परंतु काही ठिकाणी जिथे शाळेमध्ये कमी पट असेल किंवा काही कारणांच्यामुळे जर शाळा भरत नसेल तुमच्याकडून, म्हणजे शाळेकडून अर्ज हे भरले जात नसतील, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा ऑनलाईन माध्यमातून हे अर्ज भरू शकता. नेट कॅफेवरती जायचं. आता मी डॉक्युमेंट सांगेन तुम्हाला काय काय लागणार आहे, कसं करायचं आहे. सो ते घेऊन जा आणि तिथे तुम्ही तुमचे फॉर्म्स तुम्ही सुद्धा भरू शकता. शाळेवरती डिपेंड राहण्याची पण काही गरज नाही. शाळा भरत असेल तर मस्तच, त्यात काही प्रॉब्लेम नाही. परीक्षा मात्र तुमची ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश अशा 3ही माध्यमातून तुमची ही परीक्षा होते. आणि ह्याचं जे अधिकृत वेबसाईट, संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट, ही काय आहे www.msta.in, ही त्याची वेबसाईट आहे. आता ह्या वर्षीच्या परीक्षेसाठीच्या महत्त्वाच्या तारखा 1 जुलै ते 31 जुलै या दरम्यान तुम्ही, म्हणजे आता 1 जुलै म्हणजे आज, आता ही ऑलमोस्ट 1 तारखेपासून सुरू झालेली आहे. ह्या महिनाभरात तुम्ही कधीही या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता पर्यंत जर तुम्ही करत असाल. वैयक्तिक नोंदणी म्हणजे शाळा तुमची करत नसेल आणि तुम्हाला करायची असेल नोंदणी, तरी देखील तुम्ही 1 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत ही नोंदणी तुम्ही करू शकता. म्हणजे समजा काही कारणास्तव तुमचं शाळेच्या द्वारे नाही झालं 31 जुलैपर्यंत, तरी त्याच्या पुढे तुम्हाला 17-18 दिवस आहेत की तुम्ही इंडिव्हिज्युअली तुमचा फॉर्म हा भरू शकता. विलंब शुल्कासह म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस भरून तुम्हाला नोंदणी ही 18 ऑगस्ट पर्यंत करता येईल. इंडिव्हिज्युअल नोंद करायची असेल तर मग तुमच्यासाठी तिथं विलंब शुल्क मे बी घेतलं जाणार नाही. आता लेखी परीक्षा जी आहे MCQ फॉर्मॅटमध्ये ह्याची टेस्ट असते, जी 28 नोव्हेंबरला होणार आहे. तारीख लिहून ठेवा, 28 नोव्हेंबर, आणि त्याचा निकाल लागेल 20 डिसेंबर पर्यंत. त्यानंतर जे स्टुडंट्स ह्या लेखी परीक्षेमध्ये सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी असणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा, म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम, जी 10 जानेवारीला होणार आहे, 10 जानेवारी 2027ला. त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा 6वी साठीची झाली. 9वी साठीची परीक्षा जी प्रॅक्टिकलची होणार आहे ती 24 जानेवारीला होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रोजेक्ट पण बनवायचा असतो. तो प्रोजेक्ट तुम्ही सादर करण्याचा वेळ हा 8 मार्च असतो. सो ही स्क्रीनिंग आहे, म्हणजे लेखीमध्ये सिलेक्ट झाला की मग तुमची प्रात्यक्षिक परीक्षा आणि तुमचा मग संशोधन अहवाल म्हणजे प्रोजेक्ट हा तुम्हाला सादर करायचा आहे. अंतिम मग तुमची मुलाखत घेतली जाईल ह्या सगळ्यानंतर, जी 14 मार्च ही तुमची फायनल मुलाखतीची डेट असेल. आणि मग त्याच्यातून ज्या मुलांचं सिलेक्शन होईल त्यांना पारितोषिक वितरण हे एप्रिल 2027 मध्ये होणार आहे. आता ह्याचे टप्पे काय काय आहेत, म्हणजे एकूण 4 मुख्य टप्प्यांच्या मध्ये ही परीक्षा होणार. पहिलं मी जसं म्हटलं लेखी परीक्षा आहे. 100 MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातात, ज्याच्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असतो. त्यानंतर मग तुमची प्रॅक्टिकल टेस्ट होईल. याच्यामध्ये 6वीच्या विद्यार्थ्यांना 5 प्रयोग म्हणजेच प्रॅक्टिकल्स असतात आणि 9वी साठी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्याचे
प्रयोग असतात. त्यानंतर मग संशोधन प्रकल्प म्हणजे तुमचा रिसर्च प्रोजेक्ट असतो. एक छोटासा रिसर्च प्रोजेक्ट तुम्हाला एक टॉपिक देतात आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचा रिसर्च चा जो प्रेझेंटेशन आहे ते करायचं असतं आणि मग तुमचे इंटरव्ह्यू असते. सामान्य विज्ञान आणि तुम्ही जे प्रकल्प केलाय ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात ह्या इंटरव्ह्यू वरती आणि मग ह्या सगळ्या टप्प्यामधून ज्यांचं सिलेक्शन होईल त्या मुलांचं फायनल याच्यामध्ये सिलेक्शन केलं जातं. आता ह्याच्यासाठी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर 4वी, 5वी, 6वीचा विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम इथे बघा स्पेसिफिकली इथे मेन्शन केलेलं नाही, परंतु ह्याच्यामध्ये स्टेट बोर्ड आणि NCERT ह्या दोनही जे बुक्स आहेत 6वीचे आणि 9वीचे सुद्धा स्टेट बोर्ड आणि NCERT ह्या दोन्हीचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 9वीसाठी 7वी, 8वी आणि 9वीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 6वीसाठी 4थी, 5वी आणि 6वीचा अभ्यास करायचा आहे. स्टेट बोर्ड, NCERT विसरू नका. रजिस्ट्रेशन फीज ही इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी 520 रुपीज आहे आणि मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी 420 रुपीज आहे. वैयक्तिक अर्ज केल्यास तुम्हाला याच्यामध्ये 700 रुपीज आहेत. जास्त थोडीशी याच्यामध्ये अमाऊंट तुम्हाला इंडिव्हिज्युअल जर तुम्ही अर्ज केलात तर आहेत आणि अंतिम तारखेनंतर गेलात तर 25 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील. आता डॉक्युमेंट्स काय काय आहेत? पासपोर्ट साईजचा फोटो, शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट, त्यानंतर जन्मतारीख आणि शाळेची संपूर्ण माहिती आणि पालकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID ही तुम्हाला म्हणजे तुमचं तुम्ही जेव्हा इंडिव्हिज्युअली अर्ज करायला जाल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असणे गरजेचं आहे. हे कसं ठेवणार? तुम्ही ह्या सगळ्याचे PDF फॉर्मॅट असावेत तुमच्याकडं की जे अपलोड करता येतील आपल्याला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असं. त्यानंतर इथे ठीक आहे फायदे वगैरे दिलेले आहेत की याच्यामध्ये तुम्हाला सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक वगैरे देतात जेणेकरून 5,000, 3,000 आणि 2,000ची शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र याच्यामध्ये मिळतं. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यातून जे नॉलेज मिळणार आहे त्याच्या थ्रू तुम्ही फ्युचरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्ही देणार त्याची ही एक प्रकारे फाउंडेशन किंवा बेस आहे हे परीक्षा. म्हणजे ऑल्सो तुम्हाला प्रयोग करण्याची आणि विज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळते. हे त्याच्यातून वेगळे फायदे आहेतच. आता ह्याच्यात अर्ज कसा करायचा आहे तर www.msta.in ही वेबसाईट मी तुम्हाला मगाशी सांगितली, त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे, तिथं भेट द्यायचं आहे. आणि जर शाळा करत असेल तर ते शाळा करेलच जे काही असेल ते. तुम्ही करत असाल तर ह्या तुम्ही घरी सुद्धा करू शकता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी. असं काही गरज नाही की तुम्ही नेट कॅफेमध्येच जावं लागेल. सगळी माहिती अचूक भरायची, कागदपत्र अपलोड करायची, परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे त्याच्यात आणि मग त्याची प्रिंट करायची. हे मात्र विसरू नका. अर्ज एकदा तुमचा भरून झाला की त्याची प्रिंट तुमच्या सोबत ठेवा जेणेकरून पुढे तुम्हाला काही अडचणी आल्याच इन केस तर तुम्हाला रेफरन्ससाठी त्या प्रिंटचा उपयोग होईल. ठीक आहे. सो ही झाली या परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती. मी तुम्हाला जसं सांगितलं स्टेट बोर्ड आणि CBSE दोन्हीची पुस्तकं ह्याच्या तुम्हाला अभ्यासासाठी लागणार आहेत. बाकीची बरीच असतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ह्या 2 पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित वाचली आणि त्यातले कन्सेप्ट समजून घेतले आणि जर PYQ सोडवले तर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये स्कोअर करायला काहीच अवघड नाही. ज्या मुलांना खरंच या परीक्षेसाठी ऑनलाईन क्लासेसची गरज आहे त्यांनी मला ऑनलाईन क्लासेस अशी कमेंट करा. मी तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगेनच. ठीक आहे. माहिती जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत पोहोचवायला विसरू नका. इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक्यू.